नमस्कार. वडील रिटायरमेंट नंतर जसं जसं वडिलांचं वय होतं तसं तसं आपल्याला वाटतं हे त्यांचे विचार बदलतात. म्हणजे हे असं का करतात, हे तसं का करतात असं वाटतं. पण आपण लहान असतो ना 5 वर्षाचं, तेव्हा वाटतं आपल्यासाठी सगळं जग म्हणजे आपले वडीलच आहेत. आणि जेव्हा आपण 10 वर्षाचं होतो तेव्हा तर सगळं काही आपले वडीलच आहेत असं वाटतं आपल्याला. कारण वडील खूप माया करत असतात, खूप प्रेम करत असतात, जपत असतात. आणि जेव्हा 15 वर्षाचा होतो तेव्हा थोडेसे आपले विचार बदलतात. वडिलांविषयी आपल्याला वाटतं बापरे, वडील आपल्याला किती किरकिर करतात, हे करू नको ते करू नको, असं विचार बदलत जातात. जसं जसं वय होईल माणसाचं तसं तसं आपल्या वडिलांविषयी खरंच विचार बदलत जातात. आणि जेव्हा आपण 20 वर्षाचं होतो तेव्हा आपल्यावर जिम्मेदारी टाकतात वडील. थोडीशी तर वाटतात बघा, एवढ्या लवकर माझ्या वडिलांनी माझ्यावर जिम्मेदारी टाकली, पण ते बरोबर करत असतात त्यांच्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही 25 वर्षाचं होतं तेव्हा तुम्हाला पूर्णपणे कळतं की वडील होणं हे सोपं नाही आहे ना. कारण वडिलांचं जे कर्तव्य आहे ते वडीलच करू शकतात. आणि त्याच वडिलांना आपण काय करतो, नंतर हे करू नका, ते करू नका, असं वागू नका, तसं वागू नका, एक गोडीनं सांगण्याची पद्धत असते. आणि हळूहळू आपण काय होतो की चिडपिड करायला लागतो त्यांना. म्हणजे ज्यावेळेस वडील खूपच थकतात त्यावेळेस आपल्याला जाणीव होती की एकेकाळी हेच वडील आपल्याला किती माया करत होते, किती प्रेम करत होते, आपल्या शिक्षणासाठी झटत होते. इकडं ॲडमिशन घ्यायचं, तिकडे ॲडमिशन घ्यायचं. त्यांना वाटत असते की आपला मुलगा हा खूप मोठा व्हावा, पदवीधर व्हावा. कारण त्यांनी बाहेरच्या जगामध्ये पाहिलेलं असतं की मुलं बिघडलेली असतात, व्यसनी बनलेले असतात. त्यामुळे असं वाटतं त्यांना की आपली मुलं असं व्यसनी बनतील का, किंवा आपण शिक्षणासाठी मुलांना पाठवलं तर अशी नादी लागली असतील का, असं त्यांना त्यांच्या मनाला वाटत असते. म्हणून ते तुम्हाला रागवत असतात, टोकत असतात. पण काही वेळेला आपण सुद्धा त्यांना खूप बोलून जातो, मन दुःख होतो त्यांचं. पण त्याच वडिलांना तुम्ही नंतर हक करत जावा, मिठी मारत जावा, है ना. पप्पा तुम्ही कसे आहेत, काय आहेत विचारत जावा. त्यांना पण बरं वाटतं. हेच नातं असतं हो. शेवटी आजकाल काय झालं सांगू का, आपल्या घरामध्ये एखादी दुसरी व्यक्ती आली. दुसरी व्यक्ती आल्यानंतर, दुसरी व्यक्ती म्हणजे जसं मुलगा असतो, सून आल्यानंतर ती मग आपल्या वडिलांविषयी, आईविषयी काहीतरी सांगते, कान भरते म्हणजे कसं, कानामध्ये एक प्रकारचं विषच जातं असं समजायचं, पण ते शरीरात जातं आपल्या. आणि आपण काय करतो, ते ऐकून आपल्या आईला, वडिलांना खूप दुःख होतो. तर हे बरोबर नाही दुखवायचं. कारण त्यातल्या काय काय गोष्टी सत्य नसतात, काय गोष्टी स्वार्थासाठी असतात, किंवा काय गोष्टी सहन होत नसतात त्यांना की आपले घरातले वडीलधारी माणसं ते पहिल्यापासूनच चांगले राहत असतात ते. आणि ते ज्या घरातनं वातावरणात आलेले असतात, काही सुना, त्यांच्या घरातलं वातावरण असं नसतं, वेगळं असतं. त्यांना वाटतं मग आमच्या घरात असं वातावरण, मग इथं का असं वातावरण. तसं नसतं ना. ज्याचं त्याचं घराचं वेगळं वातावरण असतं. काहीच्या घरामध्ये खूप मॉडेल राहत असतात, फॅशनेबल राहत असतात, तर त्यांना ते सहन होत नसतं. कशाला आता असं राहायचं, वय झालं असं नाही ना, ते राहतच असतात पहिल्यापासून. त्याच्यामुळे त्या गोष्टीचं त्यांना काही म्हणजे वाटत नसतं, है ना. तुम्ही नवीन बघता त्याच्यामुळं तुम्हाला थोडंसं अवघड वाटतं, वेगळं वाटतं. मग मुलगा काय करतो, वडिलांना अपशब्द बोलतो, खूप मन दुःख होतं वडिलांचं. आणि मग कालांतराने एकमेकांची दुश्मन बनतात, एकमेकांची तोंड सुद्धा बघत नाहीत. हे सगळं दुसऱ्याचं ऐकल्यामुळं होतंय, कान भरल्यामुळं होतं. कानामध्ये एक प्रकारचं विष पेरलं जातं आणि आपण ते विष आपल्या शरीरामध्ये पसरून टाकतो आणि आपल्या आई वडिलांविषयी द्वेष निर्माण करतो. अशा खूप ठिकाणी घडलेल्या आहेत गोष्टी. आणि अजून सुद्धा घडतात की एकमेकांची तोंड सुद्धा बघत नाहीत, भावांची तोंड बघत नाहीत, जावा एकमेकांची तोंड बघत नाहीत. असं असतं. काहीतरी प्रॉपर्टीसाठी काहीतरी वडिलांनी त्याला पैसे कमी जास्त दिले, ह्याला पैसे कमी जास्त दिले, असे काही नसतं. वडील सगळ्यांना सेम असतात. उलट तुम्ही त्यांना करायला पाहिजे, है ना. वडिलांना तुम्ही करायला पाहिजे. वडिलांनी तुम्हाला शिक्षण शिकवलं, 30 वर्ष सांभाळणं, हे खूपच मोठी गोष्ट आहे. त्याच्यानंतर तुमची जिम्मेदारी, वडिलांना काय हवंय काय नाही, आईला काय हवंय काय नाही होईल. ती म्हणत नाही की मला एवढी मोठी संपत्ती दे किंवा मला मोठं गिफ्ट दे, काही नाही. त्याला फक्त 2 शब्द तुम्ही बोला व्यवस्थित, है ना, आनंदी राहा, एवढंच तिला पाहिजे असतं.
आई आणि वडील याचं महत्व आजकालच्या पोरांना खूपच हे झाले. म्हणजे येणाऱ्या सुना त्यांना पण वाटते की घरामध्ये नको आहेत, फक्त मी आणि माझा नवरा आणि माझ्या माहेरची माणसं. म्हणजे ते काय करतात, लग्न झाल्यानंतर आपल्या नवऱ्याला आपल्या माहेरच्या माणसाशी जोडायला बघतात आणि सासरच्या लोकांशी खूप कमी प्रमाणात बोलण्याचं, म्हणजे बोलूच नाही असं वाटतं त्यांना. सगळं माझ्या माहेरच्या माणसांना मान द्यावा किंवा माझ्या माहेरच्या माणसाने माझ्या नवऱ्याला मान द्यावा असं त्यांना वाटत असतं. आणि ते जास्त करून मग तिकडं त्यांना ओढ लागते. मग माहेरच्या माणसांना सांगतात ते जावाई आहेत असे तसे, मग जावायचं ते कौतुक करतात. मग जावायला पण वाटतं की हो, माझ्या आई वडिलांपेक्षा माझे बायकोचे आई वडील म्हणजे सासू सासरे खूप महत्व देतात असं त्याला वाटत असतं. पण हा गैरसमज असतो सगळा. आई वडील शेवटी आई वडील असतात. एक एक क्षण, एक एक मिनिट, एक एक तास लहान असताना किती महत्वाचा असतो. आपले आई वडील आपल्या सोबत असते तेव्हा वेगळीच दुनिया असते, खूप काळजी असते असं असतं. म्हणून आपल्या आई वडिलांना कधी विसरू नका. आई वडिलांना हक करत जावा, आई वडिलांना बोलत जावा. आपण सोबत काहीही घेऊन जाणार नाही. मला एवढं सांगायचं आहे की आजकाल जेव्हा लग्न झाल्यानंतर जे तुम्ही सासरच्या लोकांना महत्व देता जास्त, पण त्या कारण महत्व देणं पण खूप चांगलं आहे. आपले संस्कार आहेत, आपल्या आई वडिलांनी आपल्याला वळण लावलेलं आहे, ते पण चांगलं आहे. आणि त्यांना सन्मान द्या, कारण रिस्पेक्ट दिल्यावर आपल्याला पण रिस्पेक्ट मिळते, हे खरं आहे है ना. आपण रिस्पेक्ट देतो तेव्हा आपल्याला समोरचा माणूस रिस्पेक्ट देतो. पण तुम्ही त्या रिस्पेक्टमध्ये, त्या सन्मानामध्ये आई वडिलांना विसरत चाललेला आहे आणि तुम्ही आई वडिलांना काही रिस्पेक्ट देत नाहीत. तुमच्या बायकोसमोर किंवा पाहुण्यांसमोर किंवा रस्त्यावर घरामध्ये त्यांचा अपमान करता, हे योग्य नाही आहे. खूप दुःख होतं त्याचा. आणि जेवढं आपण पैसा कमवण्यापेक्षा आई वडिलांचं मन दुःख होतं ना, ते खूप खूप वाईट गोष्ट आहे. ती मनाला लागते गोष्ट. आणि नंतर स्वतःच्याच आत्म्याला, आपण जेव्हा जेव्हा आपलं पण वय होतं तेव्हा आपल्या आत्म्याला पटत नाही, ते आपण कुठंतरी चुकतो असं वाटतंय आपल्याला. चला मग मला एवढंच सांगायचं आहे की आज एक असाच मी व्हिडिओ पाहिला होता वडिलांविषयी. वडिलांचं वय जसं जसं होतं तसं तसं आपण वडिलांना कसं रागवतो, ओरडतो, हे करू नका ते करू नका म्हणतो, पण ते पण जिद्दी होत जातात. जसं लहान असतं ना वय, त्यांनी रिटायर झालेलं असतं, त्यांना वाटतं आता मी माझ्या मनासारखं जगणार असं त्यांना वाटत असतं. पण असं होत नसते. असं माणूस जगू शकत नसते मनासारखं. काय काय गोष्टी मुलांच्या पण आपल्याला ऐकावं लागतात. तर तुम्ही सुद्धा मुलांना दुःखवत जाऊ नका आणि मुलं पण आई वडिलांना दुःखवत जाऊ नका, एवढं सांगायचं मला. चला मग हे तुम्हाला जर आवडले तर छानपैकी कमेंट करा.